देव देव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। गो माता की जय। भारत माता की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। आज गुरुवार आपण सुरुवात केली, त्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपण एक बैठकीचं पद घेतलं होतं आणि गुरुविषयीचा त्यांचा भाव व्यक्त करणारं, गुरुची व्याप्ती व्यापकता हे सगळं शब्दात मांडणारं असं ते पद होतं. आज गुरुविषयीचाच त्यांचा विचार काय आहे, किंवा गुरु आणि शिष्य यांच्यातलं नातं कसं असलं पाहिजे, शिष्याचा भाव काय असला पाहिजे, या संबंधीचं वक्तव्य त्यांनी अनेक पदातून केले. तशा अर्थाचंच हे पद आहे, पण त्यांचा विचार आपण थोडासा या संदर्भात बघूया. श्री गुरूंच्या बाबतीत किंवा शिक्षक म्हणून एखादा माणूस जेव्हा तुम्हाला मार्गदर्शन करतो तेव्हा आपल्याला अनेकदा वाटतं हे तर आपल्याला माहिती आहे, हे या पुस्तकात आहे, हे त्या पुस्तकात आहे, हे या ग्रंथात आहे, हे गुगलवरती आहे, हे यूट्यूबवरती मिळतंय. पण असं दासोपंत या ठिकाणी नेमकपणाने सांगतायत की पुस्तकाचा आधार जरी असला तरी गुरु कृपेचा हात मस्तकावरती असणं फार गरजेचं आहे. आणि मनामध्ये संदेह न ठेवता, कुठल्याही प्रकारची गुरुविषयीची शंका मनामध्ये न ठेवता, आपला स्वतःचा अहंभाव अभिमान बाजूला सारून आपल्या श्रीगुरूला भजावं, त्याचं अर्चन पूजन वंदन करावं अशी अपेक्षा शिष्याकडून ते व्यक्त करतात, एखाद्या विद्यार्थ्याकडून ते व्यक्त करतात. आणि हा संदेश ते फक्त आपल्या शिष्यांना किंवा इतर कोणाला सांगत नाहीये, तर ते सगळ्या लोकांसाठी हा संदेश देत आहेत. गुरुविण काय साध्य किंवा गुरुविण हळदची नोहे, हे त्यांचे या संबंधीचे विचार आहेत. तुम्हाला कितीही ज्ञान असलं तरी त्याची सार्थकता किंवा फलप्राप्ती ही गुरु कृपेशिवाय कधीही शक्य नाही, ती गोष्ट अशक्य आहे. या संबंधीचे त्यांचे जे विचार आहेत त्या विचारांकडे आपण पुन्हा एकदा जर बघितलं तर आजही आपण म्हणतो ऑनलाईन शिक्षण सुरू झालंय, शिक्षक शिकवतायत, शिक्षक आपण स्वतः न शिकवता अनेकदा दुसऱ्याचेच यूट्यूब व्हिडिओ पाठवतायत, मुलं ऐकतायत की नाही शिक्षकांना माहीत नाहीये. आणि हे अशा प्रकारे आंधळेपणानं हे शिक्षण चाललेलं आहे. पण तरी सुद्धा गुरुची श्रेष्ठता, गुरुचं ज्येष्ठत्व, गुरुची गरज ही हुशार विद्यार्थ्याला, जिज्ञासू विद्यार्थ्याला ही नक्कीच असते. कारण तो जिथे अभ्यास करताना अडतो, ज्ञान दिलेलं असलं तरी सुद्धा त्याच्या काही शंका उत्पन्न होतात आणि त्या शंका विचारण्यासाठी प्रत्यक्ष सद्गुरूची, गुरुची गरज असते, शिक्षकाची गरज असते. ते समजून सांगण्याची गोष्ट असते. आणि म्हणून गुरुचं महिम्न, त्याचे महिम्न न वर्णवे आता, तेणे उतरिजे भवपारू, देवदेवाचे सामर्थ्य तेही, गुरुप्रतिजना न चले काही. असाही विचार एके ठिकाणी ते व्यक्त करतात. ज्ञान विज्ञान विद गुरु ऐसा दिगंबर असं म्हणतात ते. म्हणजे ज्ञान देणारा, विज्ञानाचं ज्ञान देणारा, असे दोन्हीही प्रकारचे ज्ञान देणारा गुरु आहे. आता इथे ज्ञान आणि विज्ञान, जिज्ञासू श्रोते आहेत त्यामुळे त्यांना माहिती आहे की ज्ञान हे भौतिकाचं ज्ञान आहे आणि विज्ञान हे विशेष ज्ञान आहे. आज आपण ज्याला शालेय अभ्यासक्रमामध्ये किंवा विद्यापीठीय अभ्यासक्रमामध्ये विज्ञान म्हणून ज्याला संबोधतो, सायन्स, ते सायन्स त्या काळातलं अध्यात्मज्ञान, पंचीकरण विशेष ज्ञान
आत्मस्वरूपाचं ज्ञान, मोक्षप्राप्तीचं ज्ञान. आणि या ज्ञानासाठी गुरुची गरज आहे. त्याचबरोबर भौतिकातल्या व्यवहारासाठी सुद्धा गुरुची गरज आहे. पण इतक्यावर गरज आहे असं म्हणून ते थांबले नाहीयेत, ही विशेष दासोपंतांची अभिव्यक्ती आहे. ते काय म्हणतायत आपण हे पद ऐकूया आणि मग त्यांचा एक वेगळा विचार या पदामधला आपण निरूपणाकडे नंतर जाऊया. गुरु सांडोनी तीर्थासी जाणे, तई परतोनी मग का येणे. गुरु सांडोनी तीर्थासी जाणे, तई परतोनी मग का येणे. मुख दाविताला जिरवाणे, जळो व्यभिचारणीचे जिणे. मुख दाविताला जिरवाणे, जळो व्यभिचारणीचे जिणे. क्षोभून करी रे सुजाना, मानू देई माझी वचना. क्षोभून करी रे सुजाना, मनू देई माझी वचना. आन मोक्षासी द्वारची नाही, बहुदैवत भजुनी काही. झाली असता प्रचिती हृदयी, झाली असता प्रचिती हृदयी. दिगंबरे वीण गुरुराया वीण अतः पर नाही. गुरु सांडोनी तीर्थासी जाणे, तई परतोनी मग का येणे. गुरुचं महत्व अनेक पदातून आहे, पण गुरुची महती नुसती गाण्यानी सांगण्यानी त्याचा उपयोग नाही. त्यांचं म्हणणं आहे त्याचा अवलंब केला पाहिजे. त्याची महती सतत शिरोधार्य असली पाहिजे. ती शिष्यानं मनात ठेवली पाहिजे. बरं, नुसती मनातही असून चालेल का? तर त्या प्रत्येक व्यवहाराच्या वेळी समाजामध्ये वावरताना आपलं वागणं हे गुरुप्रती आदर आहे हे व्यक्त करणारं असलं पाहिजे. म्हणजे काय नेमकं? त्यांचं असं म्हणणं आहे की गुरुची सेवा सोडून, गुरु जोवरती आपल्या समोर आहेत, आपला सहवास त्यांच्याशी आहे, त्यांच्या सोबत आपण आहोत, तोवर गुरुला दूर लोटून किंवा गुरुपासून दूर जाऊन गुरु सांडून तीर्थयात्रा करण्यासाठी जाणं, तीर्थासाठी जाणं हे दासोपंतांना पटत नाहीये. आणि मोठ्या परखड शब्दामध्ये, स्पष्ट शब्दामध्ये त्यांनी याच्यावरती प्रहार केलेला आहे. ते असं म्हणतात की जोवर गुरु सोबत आहे, गुरुचा सहवास आहे, तोवर गुरुच्या सान्निध्यात राहिलं पाहिजे, गुरुची सेवा केली पाहिजे. गुरु सोडायचा, गुरु सांडायचा आणि तीर्थयात्रा भ्रमण करत फिरत राहायचं, देवदेव करायचं, तीर्थयात्रेस्थळी जायचं, तीर्थस्थळी जाऊन देवाला भजायचं, हे दासोपंतांना पटलेलं नाही. ते असं म्हणतात की गुरुला सोडून तीर्थस्थळी फिरणारा शिष्य, विद्यार्थी ही सगळी तीर्थयात्रा करून तई परतोनी मग का येणे. कशाला परत फिरायचंय, मग तिकडंच राहा असं आपण म्हणतो ना. कशाला येतो आता परत? वेळ निघून गेल्यावर किंवा महत्वाची गोष्ट जर करताना कोणी नसेल आणि मी नंतर येतो, लग्नालाच नाही पुन्हा काय करायचे, आपण असं म्हणतो अनेकदा. तर ते दासोपंत या अर्थाने इथे म्हणतायत
की तई परतोनी मग का येणे, कशाला परत यायचंय मग तिथून? तीर्थयात्रा करतच फिरावं, तिकडेच राहावं. पण गुरुच्या सान्निध्यात गुरु सहवास सोडून तीर्थस्थळी फिरणं हे दासोपंतांना मान्य नाही. ते म्हणतात इकडे यायची गरजच नाही, मग तिकडेच राहा. बरं, पुढे त्यांनी हा जो व्यवहार आहे गुरुला सांडून तीर्थयात्रा करण्याचा, याची मोठी हास्यास्पद वल्गना केलेली आहे. 2-3 पदांमध्ये ती खरं म्हणजे केलेली आहे वेगवेगळ्या पद्धतीनं. या पदामध्ये ते असं म्हणतात, तै परतोनी मग का येणे, कशाला यायचंय परत? मुख दाविता लाजिरवाणे किंवा मुख दाखवी लाजिरवाणे. खरं म्हणजे गुरुला सोडून गेलेला शिष्य जो तीर्थयात्रा करत फिरतोय, तो जर परत आलाच तर ते मुख, ते लाजिरवाणं मुख दाखवीत तो इकडे फिरतोय, पुन्हा आलाय, त्याची गरज नाहीये. मुख दाखवी लाजिरवाणे, आणि मग तो तोंड दाखवतो जे लाजिरवाणं तोंड झालेलं आहे त्याचं. शिष्यानी अशा प्रकारचं वागणं करू नये असा आचार त्यानं केलाय. आणि असं लाजिरवाणं झालेलं तोंड, मुख, मुख दाखवी लाजिरवाणे, जळो व्यभिचार नीचे जिणे. जळलं मेलं लक्षण ही आमच्याकडे बायकांची म्हणायची पद्धत आहे. याच अर्थानं किंवा हे उद्गारवाचक अशा प्रकारचं उद्गारी वक्तव्य दासोपंतांनी उद्गारवाचक व्यक्त इथे केले. ते असं म्हणतात, जळो व्यभिचार नीचे जिणे. सगळ्यात नीच अशा प्रकारचा हा व्यवहार आहे गुरुच्या सोबत. आणि हे असं वागणं हे जळलं मेलं लक्षण या अर्थाने त्याचा उपहास करून दासोपंत असं म्हणतात, जळो व्यभिचार नीचे जिणे. हा व्यभिचार आहे. व्यभिचार म्हणजे काय? तर भ्रष्टाचार आहे. भ्रष्ट आचार, अप्रामाणिकपणा, श्रद्धा नसलेला, निष्ठावान नसलेला शिष्य, ज्याला आपण पती-पत्नीच्या संबंधामध्ये किंवा या उभय संबंधांच्या मध्ये आपण व्यभिचार हा शब्द वापरतो. पतिनिष्ठ नसलेली पत्नी, ज्याला आपण व्यभिचारिणी असं म्हणतो. आणि हा व्यभिचार, एकनिष्ठतेचा व्यभिचार, एकनिष्ठता न केलेला असा शिष्य तो व्यभिचार करतोय. आणि या गुरूच्या संबंधाने, गुरूच्या संबंधात हा व्यभिचार या शिष्याच्या हातून घडलाय असं दासोपंत म्हणतात. त्यांना त्याचं असं वागणं हे व्यभिचारी वागणं वाटतंय. आणि म्हणून ते म्हणतात, मुख दाविता लाजिरवाणे, जळो व्यभिचार नीचे जिणे. या परता हलक्या प्रतीचं जिणं, जगणं ते दुसरं असूच शकत नाही. आणि म्हणून आपल्या गुरुबद्दलची निष्ठा व्यक्त करताना त्यांची व्यक्त होण्याची ही पद्धत पाहिली की मोठं आश्चर्य व्हायला होतं की एखाद्या गुरुबद्दल आपण जो सद्गुरू केलाय त्याच्याविषयीची निष्ठा अत्यंत प्रामाणिक असली पाहिजे. जोवर गुरुचं सान्निध्य लाभतं आहे तोवर गुरुच्या सान्निध्यात राहिलं पाहिजे, गुरुची सेवा केली पाहिजे. हा या त्यांच्या वक्तव्याचा, या त्यांच्या शब्दांचा अर्थ आहे. ते पुढे असं म्हणतात, कारण हे वरचे जे शब्द त्यांनी वापरलेत सगळे ते रागाने वापरलेत. राग व्यक्त केलाय. जळलं मेलं लक्षण असं जे मी म्हणाले ते रागाने म्हणतात बायका, किंवा आपण जळो असा जो वाक्प्रचारामध्ये उपयोग करतो तो संतापाने केलेला आहे. व्यभिचार हाही शब्द त्यांनी वापरलाय. आणि ते असं म्हणतात, मुख दाविता लाजिरवाणे. म्हणजे हे सगळे शब्द, हा सगळा उद्गार हा संतापाने व्यक्त केलेला आहे, राग व्यक्त केलेला आहे, उद्वेग आहे त्याच्यामध्ये. आणि हे जनाना, लोकांना ते म्हणतायत. हे लोकांना म्हणत असताना त्यांच्या हे लक्षात आलंय की आपण हे रागाने बोलतोय. हा आपला राग आपण मोठ्या तीव्रतेनं व्यक्त करतोय, कारण व्यभिचारिणी म्हटलंय, आपण व्यभिचार म्हटलंय ह्याला. आणि मग लोकांना राग येईल, आपण असं बोलू नये खरं तर, पण मोठा संताप आलेला आहे या अशा शिष्यांच्या वागण्याचा.
आणि या संतापाने त्यांच्या तोंडून निघून गेलं, जळो व्यभिचार नीचे जिणे, मुख दाविता लाजिरवाणे किंवा मुख दाखवी लाजिरवाणे. हे सगळं रागारागाने आपण बोलून गेलोय खरं, पण संत खरोखर दयाळू असतात, कृपाळू असतात. त्यांना त्याची जाणीव झाली आणि लगेच पुढच्या ओळीमध्ये, पुढच्या चरणामध्ये ते असं म्हणतात, क्षोभू नकरी रे सुजाना. सुजान असं म्हटले त्यांनी. सज्जन हो, सुजन हो, सभ्यजन हो, अशा प्रकारचा एक आर्द्रता व्यक्त करणारा, जवळीक निर्माण करणारा, प्रेमभाव व्यक्त करणारा शब्द ते वापरतात लोकांना. सुजन हो, क्षोभू न करी. राग नका हो मानू. मला आला राग खरा, पण खरंच माझ्या या शब्दांचा खरंच राग नका मानू. राग नका मानू, पण ते असं म्हणतात त्यावेळेला याही गोष्टीची जाणीव करून देतात की माझा राग अनाठाई नाही. मनू देई माझी या वचना. थोडंसं मन माझ्या शब्दांकडे द्या, लक्ष द्या. मानू देई असंही काही ठिकाणी म्हटलंय आणि काही संहितेमध्ये मनू देई, दोन्हींचाही जरी अर्थ आपण घेतला, मान देणं आणि मन देणं, या दोन्ही गोष्टींचा अर्थ, भावार्थ जर आपण घेतला तर मनावरती घेणं, मनावर घेणं. मान देणं, मनावर घेणं, आणि मन देणं म्हणजे लक्ष देऊन ऐकणं. आणि ते असं म्हणतात की सुजन हो, माझ्या बोलण्याचा, माझ्या शब्दांचा, मी वापरले ते शब्द खरंच कठोर आहेत, मला राग आला काही क्षण, पण खरंच सुजन हो, माझ्या शब्दांचा राग नका येऊ देऊ. पण एवढं मात्र लक्षात घ्या, मनू देई माझी या वचना. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. माझ्या बोलण्याचा खरंच राग नका येऊ देऊ. कारण काय आहे? कारण ते पुढे सांगतायत, आन मोक्षासी द्वारची नाही. मोक्ष नावाची अशी गुहा आहे की त्याला अनेक दारं नाही आहेत, अनेक मार्ग नाही आहेत. आपण असं म्हणतो की मोक्षप्राप्तीचे अनेक मार्ग आहेत, पण इथे दासोपंत आवर्जून सांगतायत की मार्ग भलेही अनेक आहेत, पण दरवाजा मात्र एकच आहे. मग ते दालन कुठले, मार्ग कोणताही असू दे, पण त्या मार्गावरून गेल्यानंतर जर एखादा दरवाजा तिथे लागलाय, तर तो दरवाजा लागल्यानंतर तो उघडायची किल्ली किंवा तो दरवाजा एकच आहे, तो मात्र दुसरा नाही. पुढे त्याचंही विवरण मोठं संक्षिप्त त्यांनी केले, फार सुंदर केलेले. ते असं म्हणतात, आन मोक्षासी द्वारची नाही. खरं म्हणजे मोक्षाच्या गुहेला दारच नाहीये, हे आधी त्यांचं मत त्यांनी सांगितले. पण बहु दैवत भजुनी काही. कितीही देव भजा तुम्ही, अनेक प्रकारचे देव आहेत. सात्विक, तामस, आपण म्हणतो रजोगुणी. वेगवेगळ्या देवांचं पूजन, अर्चन, भजन, नामस्मरण, संकीर्तन काहीही करा तुम्ही. बहु दैवत भजुनी काही. तुम्ही कितीही दैवतांचं भजन करा, पूजन करा, नामस्मरण करा, साधन करा. किंवा इथे म्हणण्याचा त्यांचा उद्देश असा आहे, तुमचा मार्ग कोणताही असो, तुमचा ज्ञानमार्ग असो, कर्ममार्ग असो अथवा भक्ती मार्ग असो, मार्ग कोणताही असो, पण या मोक्षाच्या गुहेला दरवाजा नाही. आणि जर तो मिळालाच तर तो तिन्ही मार्गाने जरी गेलात, कुठल्याही मार्गाने गेलात, तरी हा दरवाजापाशी असणारा, दरवाजा उघडणारा किंवा प्रत्यक्ष दरवाजा असणारा तिथे असावाच लागतो. हा कोण आहे दरवाजा? हा दरवाजा उघडणारा कोण आहे? हे महाद्वार कोण आहेत? तर त्यांचं असं म्हणणं आहे की तीनही मार्गाने जाताना, कोणत्याही मार्गाने जाताना, कितीही दैवतांचं भजन पूजन केलं तरी बहुदैवतांच्या भजनानी शेवटी तुम्ही जिथे येऊन ठेपणार आहात, किंवा अंतिम क्षण जो आहे, परमहंसाची जी भेट आहे, ती भेट अशी ग्रंथ मार्गाने होणार नाही, अशी कर्म मार्गाने होणार नाही, ज्ञान मार्गाने होणार नाही. मग कशाने होईल? मार्ग कोणताही असू द्या,
तुम्ही या मार्गावरून जा, कोणत्याही मार्गाने जा, पण त्या मार्गावरचा सद्गुरू मात्र असायला हवा. आणि हा सद्गुरू काय करेल? झाली असता प्रचिती हृदयी दिगंबरे विण अतःपर काही. ज्ञान मार्गावरचा गुरु असो, कर्म मार्गावरचा गुरु असो, भक्ती मार्गावरचा गुरु असो, या तीनही मार्गाने जाताना जेव्हा सद्गुरू भेटेल आणि हा सद्गुरू जेव्हा आत्मतत्वाची प्रचिती करून देईल, त्याच वेळी अतःपर काही, आत आणि बाहेरचं, किंवा आत्मतत्व जे आतलं आहे आणि तो परमात्मा आहे, या परमात्म्याची आणि आत्मतत्वाची मिळणी होईल, एकरूपता साधेल. आणि त्याच ठिकाणी तुम्हाला त्याची प्रचिती जेव्हा येईल की जीव आणि ब्रह्म एकच आहेत. अतःपर काही, आत आणि बाहेर वेगळं काही नाही, ते एकूण एकच ते दिगंबर आहे, याची प्रचिती येईल. आणि ती प्रचिती आणून देणारा केवळ आणि केवळ सद्गुरू आहे. तो भेटेल, तो प्रचिती देईल, अतःपर काही राहणार नाही. अंतःपाठ, ज्याला आपण नवरा आणि नवरी यांच्यामध्ये जो अंतरपाठ म्हणतो आपण त्याला, तो अंतरपाठ दूर होईल, अंतःपटल दूर होईल आणि या दोघांचं मिलन होईल. ती प्रचिती जेव्हा तुला सद्गुरूकडून येईल, त्याच वेळी ते मोक्षाचं दार उघडणार आहे. हे मोक्षाचं दार उघडलं जाणं, ते उघडून देणं किंवा प्रत्यक्ष सद्गुरू महाद्वार कल्पिणं, या संदर्भाने दासोपंत या ठिकाणी म्हणतात की मार्ग कोणताही असो, दैवत कोणतंही असो, पण गुरुच्या शिवाय, महाद्वाराच्या शिवाय जीव आणि ब्रह्माची भेट नाही. ही भेट जर घडायची असेल तर सद्गुरूची सेवा, त्याचं प्रेम, त्याची भक्ती, त्याच्यावरती श्रद्धा, त्याच्यावरती एकमतानं एकनिष्ठेनं प्रेम, ही गोष्ट गरजेची. निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म, यापेक्षा काय वेगळं सांगतात तुकाराम महाराज. आपल्या गुरुला सोडून कुठंतरी तीर्थ भजत बसणं, देवदेव करत फिरणं, हे मात्र दासोपंतांना मान्य नाही. ते म्हणतात गुरुची सेवा, गुरुची पूजा ही प्रचिती देणारी, जेव्हा गाठ देणारी, भेट घडवणारी असते, त्याच वेळेला मोक्षाच्या गुहेचं महाद्वार हा सद्गुरू सद्गती देण्यासाठी उघडतो. आणि ही सद्गती सद्गुरूशिवाय नाही. त्यामुळे तुम्ही कितीही तीर्थ फिरलात, तुम्ही कितीही पदयात्रा केल्यात, तीर्थस्थळी मठ स्थापन केलेत, तरी त्याचा उपयोग नाही. दुसऱ्या एका पदामध्ये त्यांनी फार सुंदर याचा उल्लेख केलेला आहे. ते असं म्हणतात, अविद्येचा नाश करणारा तो गुरु असतो. पवित्र होण्यासाठी तीर्थ नव्हे तर गुरूंच्या ज्ञानसागराचं तीर्थ आवश्यक असतं, अशी कल्पना एका पदामध्ये त्यांनी फार सुंदर मांडलेली. ते असं म्हणतात, क्षितितळगतु जलमय मळ नाशी तीर्थ ते कैसे निमाजी अविद्या नाशी. शब्द मोठे अवघड वाटतात, पण अगदी सावकाशपणे आपण वाचत गेलो ना की आपसूक कळायला लागतं. ते असं म्हणतात, क्षितितळगतु जलमय मळ नाशी, क्षितितळगतु जलमय मळ नाशी तीर्थ ते कैसे निमाजी अविद्या नाशी. सद्गुरु वो सेविन मी तीर्थ ज्ञान सागरू हो. किती सुंदर आणि समर्पक संकल्पना इथे मांडली बघा. सद्गुरु हो सेविन मी तीर्थ ज्ञान सागरू हो. मी कुठेही तीर्थावर जाणार नाही, मी कुठेही तीर्थस्थळी जाणार नाही. सद्गुरु, मी तुझे पाय सेवीन, तुझी सेवा करीन,
आणि तुझ्या पायाचं त्या ज्ञानसागराचं तीर्थ हेच मला मोक्षाला प्राप्त करून देणारं तीर्थ आहे. अशी अनेक गुरु शिष्यासंबंधीची पदं त्यांनी रचलेली आहेत. शिष्यानं कसं असावं, गुरु कसा करावा, या संदर्भाने दासोपंत त्यांच्या छोटेखानी अष्टाध्यायी असा ग्रंथ आहे तो, ग्रंथराज, त्याचं नाव ग्रंथराज. खरं म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, समर्थ रामदासांचा ग्रंथराज असं म्हणाल कदाचित तुम्ही, पण मी मुद्दाम सगळ्यांना सांगेन की समर्थ रामदासांच्याही अगोदर संत सर्वज्ञ दासोपंतांनी ग्रंथराज नावाचा तो जो ग्रंथ लिहिलाय, यामध्ये गुरुशिष्य संवादी असा हा ग्रंथ गुरुशिष्यांच्या संबंधानं फार सुंदर विवरण करणार आहे. यामध्ये आणखी खोलवर त्याचं चिंतन दासोपंतांनी मांडले. पण पदभाष्य ज्याला म्हणूया किंवा पदरचना ज्याला म्हणूया, या पदरचनांच्या मधून सुद्धा अनेक पदरचना गुरु आणि शिष्य यांचा अन्वय, यांचा संबंध, किंवा भोंदू गुरुच्या संबंधाने आपण एक पद खरं म्हणजे पाहिलंच आहे, पण तरी सुद्धा त्यांच्या याही संबंधानं चाणाक्ष शिष्य कसा असला पाहिजे, शिष्यानं कसं धोरणी असलं पाहिजे, गुरुची सेवा कशी केली पाहिजे आणि गुरु पारखावा कसा, या दोन्ही गोष्टी ते सांगतात. ते म्हणतात गुरुची ज्ञानाची पातळी तपासायची असेल किंवा कोणता गुरु करावा हे जर ठरवायचं असेल, तर शिष्याला स्वतःला थोडंसं तरी ज्ञान प्राप्त करून घेणं आवश्यक आहे. उगाचच कुणाचा तरी गंडादोरा बांधायचा हे कसं बरं शक्य आहे. आणि म्हणून शिष्याला शहाणं करणारा आणि गुरुला सुद्धा गुरुबोध करणारा अशा शब्दांचा अनेक प्रकारचा पसारा वेगवेगळ्या पद्धतीनं दासोपंतांनी आमच्यासाठी खरं म्हणजे मांडून ठेवलाय. हा पसारा म्हणणं थोडंसं ग्राम्य वाटेल, पण आपण त्याला विस्तार म्हणूया, त्याचा पिसारा म्हटलं तर आणखी छान वाटेल. आणि हा पिसारा वेगवेगळ्या रंगांनी खुलून आलेला आहे. तो ग्रंथराजामध्ये आहे, तो गीतार्णवामध्ये आहे, तो पदार्णवामध्ये आहे. आपण आज जे पद बघितलं, या पदामध्ये एकनिष्ठतेवर दासोपंत भाष्य करतायत. आणि जो शिष्य एकनिष्ठ नाही किंवा गुरुची पूजा करायचं सोडून, गुरुची सेवा करायचं सोडून उगाचच तीर्थभ्रमण, क्षेत्रभ्रमण करतो आहे, त्या शिष्याचे कान टोचण्याचं काम इथे दासोपंत करतायत. ते असं म्हणतात की गुरु सांडोनी तीर्थासी जाणे, कै परतोनी मग का येणे, किंवा तै परतोनी मग का येणे, मुख दाविता लाजिरवाणे, जळो व्यभिचार नीचे जीणे, क्षोभो न करी रे सुजाणा, मनु देई माझी या वचना, आन मोक्षासी द्वारची नाही, बहु दैवत भजुनी काही, झाली असता प्रचिती हृदयी, दिगंबरे विण, गुरु राया विण अतःपर काही, गुरु सांडोनी तीर्थासी जाणे, कै परतोनी मग का येणे. थेट शब्दामध्ये जीव आणि ब्रह्म यांच्यामधला अंतरपाट दूर करणारा, भिद्यन्ते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया, भगवद्गीता सांगते. आणि हेच वर्म, हेच सूत्र दासोपंतांनी या पदामध्ये आम्हा सर्वांसाठी मांडलेले. आज इथेच थांबते. एका नवीन पदासह आपण उद्या पुन्हा संध्याकाळी 6 वाजता संत सर्वज्ञ दासोपंत स्वामी गोस्वामी या फेसबुक पेजवर भेटूया. आनंदे दत्तात्रे देव देव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय, सब संतन की जय, गो माता की जय, भारत माता की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. धन्यवाद.